नमस्कार सगळ्यांना. आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. रोज सकाळी हातात चहाचा कप घेऊन खिडकीजवळ बसताना तुम्ही कधी विचार केला आहे का की आपल्याला इतका थकवा का जाणवू लागला आहे? आधी तर झोपेतून उठल्यावर शरीरात उत्साह असायचा, पण आता प्रत्येक सकाळ जड वाटते. उठल्यावर कंबर खेचल्यासारखी होते, पाय आखडतात आणि मनात एक प्रकारचा विचित्र थकवा जाणवतो. हे वाढत्या वयामुळे होते, हे आपण सगळेच मानतो. पण खरंच यावर काही उपाय नाही का? मी तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगते. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की 60 वर्षांनंतरही आपण जर दररोज फक्त एक छोटेसे काम फक्त 5 मिनिटे केले, तर आपले आयुष्य 30 वर्षांनी वाढू शकते. होय, तुम्ही बरोबर ऐकले. 30 वर्षे. आणि ती अशी वर्षे ज्यात शरीर चांगले चालेल, मेंदू साथ देईल आणि पुन्हा जगण्याची इच्छा निर्माण होईल. या व्हिडिओमध्ये आपण त्याच 5 मिनिटांविषयी बोलणार आहोत. सकाळी उठल्यावर असे काय करावे, ज्यामुळे तुमचे आरोग्य पूर्णपणे बदलून जाईल. कोणतेही औषध नाही, कोणतेही कठीण प्रक्रिया नाही, फक्त काही सोप्या आणि मनाशी जोडलेल्या गोष्टी. आणि जेव्हा तुम्ही हे रोज सकाळी कराल, तेव्हा केवळ शरीरातच नवीन ऊर्जा जाणवणार नाही, तर मनातही ती चमक परत येईल, जी आता कदाचित फिकी पडली आहे. चला, सर्वात आधी एक प्रश्न विचारते. जेव्हा तुम्ही सकाळी उठता, तेव्हा तुमची पहिली कृती काय असते? अनेक लोक काहीही न विचारता मोबाईल उचलतात. काही जण थेट अंथरुणातून उठून बाथरूममध्ये जातात आणि काही जण तर एक मोठा श्वास घेऊन विचार करतात की आजही त्याच थकव्याने दिवसाची सुरुवात होत आहे. पण जर मी म्हटले की सकाळी उठल्यावर लगेचच 5 मिनिटांनी तुम्ही फक्त एक गोष्ट केली, तर तुमच्या पेशी तारुण्यासारखे काम करू लागतील. हे एखाद्या चमत्कारासारखे वाटेल, पण हे विज्ञान आहे. सर्वात पहिली सवय जी तुमचे आयुष्य बदलू शकते, ती आहे दीर्घ श्वास आणि स्वतःशी जोडले जाणे. जेव्हा तुम्ही झोपेतून जागे होता, तेव्हा तुमचे शरीर एका अत्यंत नाजूक स्थितीत असते. त्यावेळी जर तुम्ही फक्त पडून डोळे मिटून दीर्घ श्वास घेतला, हळूहळू प्रत्येक श्वासाचा अनुभव घेतला, तर तुमच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढू लागते. पण ही गोष्ट फक्त श्वासांची नाही, त्या 5 मिनिटांच्या शांततेत तुम्ही स्वतःला भेटू लागता. विचार करा, संपूर्ण आयुष्य आपण सर्वांसाठी धावपळ केली. मुलांसाठी, कुटुंबासाठी, नोकरीसाठी, पण स्वतःसाठी कधी थांबलो? सकाळची ती 5 मिनिटे तीच आहेत, जिथे तुम्ही स्वतःला विचारू शकता, मला कसे वाटते आहे? माझ्या शरीराला काय हवे आहे? आणि जेव्हा हा संवाद सुरू होतो, तेव्हा मनातील गोंधळही हळूहळू शांत होऊ लागतो. दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. जोपर्यंत श्वास आत आहे, तोपर्यंत स्वतःला जीवनाने भरलेले जाणवा. आणि जेव्हा तो बाहेर सोडाल, तेव्हा सर्व थकवा, सर्व चिंता बाहेर काढून टाका. असे केल्याने केवळ फुफ्फुसे मजबूत होत नाहीत, तर हृदयाची धडधडही स्थिर होते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेंदूवरील ताण कमी होतो. हा तोच ताण आहे जो वाढत्या वयात रक्तदाब, विसरण्याची सवय आणि हृदयाच्या समस्या वाढवतो. आता तुम्हाला वाटत असेल, फक्त श्वास घेतल्याने इतकी मोठी गोष्ट होऊ शकते का? होय, पण एक अट आहे. हे 5 मिनिटे तुम्हाला पूर्ण प्रामाणिकपणाने आणि श्रद्धेने करावे लागेल. कोणत्याही मोबाईल, कोणत्याही टीव्ही, कोणत्याही जगाशी नाही, फक्त स्वतःशी जोडले जाऊन. आता दुसऱ्या सवयीबद्दल बोलूया. सकाळी उठल्याबरोबर शरीराला हळूहळू जागे करणे. बघा, जेव्हा आपण झोपेतून उठतो, तेव्हा आपले शरीर रात्रभर एकाच स्थितीत असते. अचानक उठून चालणे, वाकणे किंवा काही जड काम करणे आपल्या सांध्यांसाठी हानिकारक असू शकते. म्हणूनच सकाळी उठल्यावर अंथरुणावर बसा, डोळे मिटा, नंतर हळूहळू तुमचे खांदे फिरवा, मान एका बाजूने दुसऱ्या बाजूला फिरवा, हाताची बोटे हलवा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाय अंथरुणावरून खाली लटकवून हळूहळू टाचा वर खाली करा. या छोट्या छोट्या हालचाली तुमच्या शरीराला जागे करण्याचा एक मार्ग आहेत.
जसे तुम्ही एखाद्या लहान मुलाला प्रेमाने उठवता, त्याचप्रमाणे तुमच्या शरीराला हळूहळू सक्रिय करा. यामुळे सांध्यांमधील आखडलेपण कमी होईल, पडण्याचा किंवा चक्कर येण्याचा धोका कमी होईल आणि तुमचे शरीर दिवसभरासाठी तयार होईल. मी एका आजींना पाहिले होते. त्या रोज सकाळी उठल्यावर 5 मिनिटे अंथरुणावर बसून आपले तळहात घासायच्या. नंतर ते डोळ्यांसमोर ठेवायच्या. त्यांनी मला सांगितले होते, बेटा, हे माझे औषध आहे. यामुळे माझा दिवस चांगला जातो. आणि खरे सांगायचे तर 85व्या वर्षीही त्या अशा पायऱ्या चढायच्या जशी एखादी तरुण मुलगी. आपण नेहमी विचार करतो की दीर्घायुष्य नशीबवानांना मिळते, पण खरे तर दीर्घ, निरोगी आणि आनंदी आयुष्य त्या प्रत्येक व्यक्तीला मिळू शकते जो दररोज आपल्या शरीराला आणि मनाला थोडा वेळ देतो. आता जेव्हा तुम्हाला पहिल्या 2 सवयी कळल्या आहेत, श्वासांनी स्वतःला सावरणे आणि शरीराला हळूहळू जागे करणे, तेव्हा तुम्हाला वाटत असेल की यानंतर काय? यापुढेही काही करता येईल का? ज्यामुळे वय केवळ वाढणार नाही तर चैतन्यही टिकून राहील. जेव्हा तुम्ही दीर्घ श्वासांनी दिवसाची सुरुवात केली आणि तुमच्या शरीराला हळूहळू जागे केले, तेव्हा मन तुमच्या एक गोष्ट नक्कीच जाणवली असेल. मन आणि शरीर दोन्ही थोडे हलके वाटू लागले असतील. आता चला त्याच ऊर्जेला पुढे नेऊया. सकाळच्या त्या 5 मिनिटांमधील तिसरी सर्वात प्रभावी सवय म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणे. होय, आभार मानणे, पण इतरांचे नाही, स्वतःचे, आयुष्याचे आणि त्या देवाचे, ज्याने तुम्हाला आज आणखी एक सकाळ दिली आहे. आपण सर्वांनी आपल्या आयुष्यात खूप काही सोसले आहे. आजार, एकाकीपणा, आप्तांचा वियोग, पण तरीही आपण आज आहोत, जिवंत आहोत, श्वास घेत आहोत. तर मग आपण रोज सकाळी डोळे उघडल्यावर अशा 3 गोष्टींचा विचार का करू नये, ज्याबद्दल आपण आभारी आहोत? हा कोणताही देखावा नाही. हा आपल्या मेंदूला सकारात्मकतेने भरण्याचा एक मार्ग आहे. जेव्हा तुम्ही मनातल्या मनात म्हणता की मी आभारी आहे की आज पुन्हा एक सकाळ पाहू शकतो, मी आभारी आहे की माझ्या मुलीने काल फोन केला, मी आभारी आहे की आज माझे पाय चालत आहेत, तेव्हा हे शब्द फक्त विचार राहत नाहीत, ते तुमच्या शरीरात बदल घडवून आणतात. संशोधनातून असे दिसून आले आहे की कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या वृद्ध व्यक्तींमध्ये नैराश्य कमी होते, चांगली झोप येते आणि हृदयाचे आजारही कमी होतात. कारण जेव्हा आपण आभार मानतो तेव्हा आपल्या मेंदूत सेरोटोनिन आणि डोपामाइन सारखी रसायने वाढतात, जी आनंद आणि शांततेची भावना देतात. आणि यासाठी तुम्हाला कोणत्याही मोठ्या पूजा अर्चा करण्याची गरज नाही. फक्त अंथरुणावर बसून डोळे मिटून तुमच्या मनात त्या 3 गोष्टींची पुनरावृत्ती करा, ज्याबद्दल तुम्हाला आज कृतज्ञता वाटते. लक्षात ठेवा, ही सवय बाहेरच्या जगाला नाही, तुमच्या आतल्या जगाला बदलते. आणि जेव्हा आतले जग ठीक असते तेव्हा बाहेरच्या अडचणीही लहान वाटू लागतात. आता चौथी सवय म्हणजे पाणी पिणे, पण लक्षपूर्वक. अनेक लोक सकाळी उठल्यावर चहाचा कप शोधतात, पण हे विसरू नका की तुमचे शरीर रात्रभर पाण्याशिवाय राहिले आहे. जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्या शरीरातून घाम, श्वास आणि लघवीद्वारे पाणी हळूहळू बाहेर पडते आणि सकाळी शरीर डिहायड्रेट होते. जर तुम्ही सकाळी उठल्यावर 1 ग्लास कोमट पाणी प्याल तर तुम्ही तुमच्या शरीराला केवळ ऊर्जाच देत नाही, तर त्याला आतून स्वच्छही करत आहात. इथे लक्ष देण्यासारखी गोष्ट ही आहे, पाणी एकदम गटकन प्यायचे नाही. बसा, ग्लास हातात घ्या आणि प्रत्येक घोट हळूहळू अनुभवत प्या. ही कृती ही एक प्रकारची ध्यानधारणा बनते. काही वृद्ध व्यक्तींना सकाळी पोट साफ न होण्याची समस्या असते, त्यांच्यासाठी तर ही सवय आणखीनच आवश्यक आहे. कोमट पाणी आतड्यांना सक्रिय करते, चयापचय प्रक्रिया जागृत करते आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून आराम देते. आणि जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही पाण्यात थोडा लिंबू पिळू शकता किंवा 1 चिमूट मेथी पावडर मिसळू शकता. या दोन्ही गोष्टी पोटासाठी
खूप फायदेशीर आहेत. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट, पाणी आदराने प्यायला शिका. आता विचार करा, जर रोज सकाळी तुम्ही दीर्घ श्वास घेऊन स्वतःशी जोडले, तुमच्या शरीराला हळूच जागे केले, मनापासून आभार मानले आणि नंतर शांतपणे पाणी प्यायला, तर तुमचा दिवस कसा जाईल? कदाचित पहिल्यांदाच तुम्ही तुमच्या शरीराशी लढणार नाही, तर त्याच्याशी मैत्री करत असाल. मला आठवते, मी एका काकांना ओळखत होते, जे रोज सकाळी 5 मिनिटे स्वतःशी बोलत असत. ते म्हणायचे, बेटा, मी माझ्या शरीराचे रोज आभार मानतो. हे अजूनही मला साथ देत आहे. त्याला काहीतरी सन्मान तर पाहिजे ना. आज 90 वर्षाचे असूनही त्यांचा चेहरा चमकतो आणि त्यांच्या चालण्यात आत्मविश्वास असतो. आपल्याला सगळ्यांना हेच हवे आहे ना. वय तर वाढतच राहणार, पण जर आपण रोज सकाळी फक्त 5 मिनिटे स्वतःसाठी काढली, तर ते वय फक्त एक संख्या बनून राहील. खरा फरक आपल्या विचारांमध्ये आणि सवयींमध्ये असतो आणि हीच 5 मिनिटांची ताकद आहे, जी तुमचे आयुष्य वाढवू शकते, पण त्याहूनही जास्त तुमचा प्रत्येक दिवस चांगला बनवू शकते. आता जरा विचार करा, तुम्ही झोपेतून उठून दीर्घ श्वास घेतला, तुमच्या शरीराला प्रेमाने जागे केले, कृतज्ञता अनुभवली आणि नंतर शांतपणे पाणी प्यायला. तुम्हाला वाटते का की असा दिवस उदास मनाने सुरू होऊ शकतो? नाही, कारण तुम्ही तुमच्या आतल्या यंत्रणांना, तुमच्या भावनांना आणि तुमच्या विचारांना हळूहळू पुन्हा सक्रिय केले आहे. आता या 5 मिनिटांच्या जादुई प्रक्रियेचा 5वा आणि सर्वात प्रभावी भाग जाणून घ्या. डोळे उघडल्यावर एखाद्या नवीन आशेने स्वतःला जोडणे. हे ऐकायला सोपे वाटते, पण बहुतेक लोक सकाळी जागे झाल्यावर काहीतरी गमावल्याची भावना घेऊन दिवसाची सुरुवात करतात. वय झाले आहे, आता काय नवीन करणार? आता तर कसेबसे दिवस जात आहेत. आता कोणाकडून जास्त अपेक्षा नाही. पण मी तुम्हाला सांगते, प्रत्येक दिवस जो उजाडतो, ती एक संधी आहे. वय 60, 70 किंवा 80 असो. जर मन जिवंत असेल, तर आयुष्यही जिवंत आहे. म्हणून सकाळी उठल्यावर स्वतःला एक वचन द्या, आज काहीतरी चांगले अनुभवेन. जरी ते छोटे असले तरी चालेल. हे चांगले काय असू शकते? कदाचित आज एखाद्या जुन्या मित्राला फोन करणे, कदाचित आज तुमचे आवडते गाणे ऐकणे, कदाचित बागेतील एखाद्या रोपाला स्पर्श करून पाहणे किंवा कदाचित फक्त खिडकीतून सूर्यप्रकाश पाहून असणे. जेव्हा तुम्ही सकाळी उठल्यावर तुमच्या मनात एक हलकीशी आशा पेरता, तेव्हा तुमचा मेंदू त्या दिशेने काम करू लागतो. तो छोट्या छोट्या गोष्टींमध्येही आनंद शोधतो. एक वृद्ध महिला होती, 75 वर्षांची. त्यांनी रोज सकाळी स्वतःला वचन दिले होते की त्या दिवसात कमीत कमी एक नवीन फूल काळजीपूर्वक पाहतील. त्यांच्या घराशेजारी एक पार्क होते. त्या रोज तिथे जायच्या आणि दररोज एक नवीन फूल शोधायच्या. एकदा मी त्यांना विचारले, आजी, यामुळे काय फरक पडतो? त्या हसल्या आणि म्हणाल्या, जेव्हा मी फुले पाहते, तेव्हा मला वाटते की मीही अजून फुलू शकते. विचार करा, जर आपण रोज सकाळी कोणत्याही एका आशेला धरून ठेवले, तर आपले विचार, आपले मन, आपले शरीर सगळे थोडेसे आणखी तरुण होणार नाही का? आणि हीच खरी गोष्ट आहे. आयुष्य वाढवण्यासाठी मोठ्या उपचारांची गरज नाही. गरज आहे त्या विचाराची, जो तुम्हाला रोज सकाळी उठण्याचे कारण देईल. तर आता जेव्हा तुम्हाला या 5 सवयी माहीत आहेत, दीर्घ श्वास घेणे, शरीराला हळू जागे करणे, कृतज्ञता अनुभवणे, पाणी पिणे आणि आशेने जोडले जाणे, तेव्हा तुम्हाला स्वतःच जाणवेल की या केवळ सवयी नाहीत, ही एक जीवनशैली आहे. आणि सर्वात चांगली गोष्ट ही आहे की यापैकी कोणत्याही सवयीसाठी वयाची कोणतीही मर्यादा नाही, पैशाची कोणतीही गरज नाही आणि कोणावरही अवलंबून राहण्याची सक्ती नाही. हे सर्व तुम्ही तुमच्या एकाकीपणातही करू शकता. तुमच्या इच्छेने सुरुवातीला कदाचित विचित्र वाटेल, पण म्हणेल, काय फायदा? पण 1 आठवडा करा, 10 दिवस करा. मग बघा शरीर किती हलके वाटते, चेहऱ्यावर कशी चमक परत येते आणि मनात काहीतरी नवीन कसे उगवू लागते. आणि कधी तुम्हाला वाटले की तुम्ही या मार्गावर एकटे आहात, तर लक्षात ठेवा,
तुम्ही एकटे नाही आहात. या चॅनलवर आपण सगळे एकत्र आहोत. आपण सगळे एकाच प्रश्नाशी झगडत आहोत. वय तर वाढत आहे, पण जगणे तसेच राहिले आहे. आणि आपल्या सगळ्यांचे एकच उत्तर आहे, राहू शकते. जर आपण ठरवले तर चला आणखी एका सकाळीला थोडेसे महत्त्व देऊया. 5 मिनिटे स्वतःसाठी काढूया. कारण जो माणूस आपली सकाळ सुधारतो, त्याची संध्याकाळही सुंदर होते. जर तुम्हीही या सवयींचा अवलंब करण्याचे ठरवले असेल, तर खाली कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही कोणत्या सवयीने सुरुवात केली. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की द्या आणि या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण प्रत्येक सकाळी भेटत राहू. जेव्हा तुम्हाला स्वतःला थोडे आणखी चांगले वाटेल, तुमच्यासाठी एक प्रार्थना आहे. तुमच्या प्रत्येक सकाळीत आशा असो, प्रत्येक श्वासात शांती असो आणि प्रत्येक दिवसात ती हिंमत असो, जी म्हणेल मी अजूनही जिवंत आहे आणि मी अजूनही जगत आहे. स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.